नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रिश ठाकरे. तर भावानं आज आपण डायरेक्ट धोडम किल्ल्यावरती आलोय. भावानं आपल्या गावापासून थोड्याच किलोमीटरवर असणार म्हणजे धोडम किल्ला. तर भावानं आपण सगळे मित्रमंडळच आहे भावानं. तसंच आपण डायरेक्ट आता मेन दरवाजेचे तिथं आलोय. इडून आता वर मेन सपाटी लागणार आहे. तसंच भावानं आपल्या संघ भरपूर पोर आहे, पण आम्ही 3 जण वरती आलोय, बाकीचे तिकडे खाली जर राहून गेले. तर भावानं सकाळचा सूर्याचा नजारा इतका क्वालिटी मध्ये दिसतोय ना, म्हणजे विषयच नाही. तसंच भावानं चला तर मी तुम्हाला आता सपाटी दाखवतो वरची. तर भावना इथून आता मध्ये बोळ लागत डायरेक्ट एकदम खतरनाक मध्ये भावना बोळ जुने काळात शिवाजी महाराजांनी बनवलेला असलेला हा म्हणजे बोळ एकदम खतरनाक बरं का. तसंच भावना इतका क्वालिटी विषय ना, म्हणजे विषय टॉपचा डायरेक्ट. फायनली डायरेक्ट वरती आलोय भावना. वैप बिप टाकेल डायरेक्ट, तिकडे नळी बिळी आहे डायरेक्ट. करून न्यायचा विचार चालू आहे आमचा. भावना हा पैसा विचार आहे का अर्जस पाना संगत घेऊन येईल बरं का फालायला. तसंच जर आम्हाला मनात वाटलं घ्यायचं तर आम्ही घेऊन जाऊ शकतोय. तसं भावना काय ऐकू नका बरं. जर तुम्ही म्हशाल पोरा डायरेक्ट चोरच करायला असं काही विषय नाही. भावना आता फायनली आपण डायरेक्ट सपाटीला पोहोचलोय. नमस्कार भावना, आता आपण फायनली वरच्या सपाटीला पोहोचलोय. इकडे रे कॅमेरामॅन. तर भावने इथं पण जुन्या काळामध्ये शिवाजी महाराजांचं घर भावनं. तर भावनं एवढा क्वालिटी विषय मध्ये बांधलेलं ना, जे टॉपचा विषय करून टाकेलं ना सगळा. आवाज कसा एक नंबर उमतय खतरनाक. तसंच भावना अजून भरपूर तुम्हाला दाखवायचं. चला तर पुढं अजून बाकी तळी ते तुम्हाला सगळं दाखवतो. अरे बंटी पायऱ्यावरच बसेल काय ना अजून. माणसं अशा भावांनो फायनली आपल्याला ते गुफा दिसली आहे. चला तर मी तुम्हाला ते गुफा दाखवतो. धोडम किल्ल्यावर काय रहस्य भावानं तो जाणून घेऊ आपण बरं का. तसंच भावानं किल्ले आपला मित्र वगैरे सगळे बरं का. भावानं एवढ्या मध्ये गुफा आहे खतरनाक मध्ये. भावानं उतरलो बरं का याच्यामध्ये. भावना आपल्या लोकेशनवर आपण आलो इतका खतरनाक मध्ये लुक आहे ना भावना. त्याच्यामध्ये माहिती का भावना पोरांनी काय जण फिरणार असते त्यांनी याच्यावर नाव वगैरे सगळं टाकले. भावना आपले याची शान किल्ल्याची याच्यामुळे आपली कमी होऊ राहिली बरं का भावना. किल्ल्यांमध्ये डोंगरदारांमध्ये ना पोरं आहे असे तसे घेऊन देतात. जरा म्हणजे ते स्टॉपला म्हणजे सांगायला ते किल्ल्यांना डिमांड नाही राहत भावना. म्हणजे ते कसं पुरा असं लोकल वाटायला आपण आता काय शिवाजी महाराज आपल्या महाराजांनी काय करेल आपण पोरांनी काय करून केलं. तसंच भावना अजून बाकीचे चला दुसरे तुम्हाला उभे दाखवतो. अजून शिवाजी महाराजच्या काळामध्ये धान्य ठेवायची जागा मी तुम्हाला दाखवतो. चला इकडं आणा भावना. काय काय चक्रम पाण्याने असं करायला की त्याच्यात तेच कचरा टाकेल. मग इकडे दाखव रे. याच्यामध्ये गहू ज्वारी ठेवायला एकदम क्वालिटी विषय कसा. मग चला तर आता पुढची अजून भावना भरपूर गुफा आहे बरं का. पुढे आपला स्टँड मस्त व्हिडिओ काढत आपण स्टँड बिंड वगैरे घेऊन येते. किल्ल्याचं म्हणून नाव खराब. तर भावानं किल्ल्यावर जाता वेळेस काही जण असे नाव टाकून ठेवतात. तसंच भावानं आपल्या किल्ल्यांची शान म्हणजे याच्यामुळेच जाते. पोरांनी भरपूर गुफ्यामध्ये नाव येते किल्ली मोठी ठेवले. तसे अजून भरपूर तुम्हाला दाखवण्यासारखं काय पुढं. चला तर भावानं त्या बोळामधून आपण निघलोय. ते भावा ते बोळ दाखव तिकडचा. तिकडून निघलोय आता इकडं दुसरे अजून. याच्या मध्ये काय एवढा खोल नाही मध्ये, पण भावानं पावसाळ्याच्या टायमामध्ये याच्यात खूप पाणी राहत असेल. तशीच भावानं आपली गाडी आता दिसू राहिली बरं का. कॅमेरामॅन आपली गाडी दाखव तिकडं खतरनाक मध्ये. गाडी भावानं डायरेक्ट आपली त्या लोकेशनवरती. तसंच मग भावानं अजून आहे इकडं दाखवण्यासाठी भरपूर. अजून इकडं 2 आहे भावानं पाण्याची तळे बरं का. भावानं मागचं व्ह्यू म्हणजे व्ह्यू दिसू राहिला. कॅमेरामॅन इकडे. भावानं इकडं बोळ दिसतं पण याच्यामध्ये जायला काय मार्ग नाही. पण ही भावानं आता पाणी होतं पण जाळे अजून सुद्धा आहे बरं का.
खेकडी खाण्याचा विचार चालू आहे. गावच्या पोरांचा म्हणजे भावाला हाच विषय आहे का खेकडीचा आपला किरण भाऊ डायरेक्ट खेकडी ओपन खेकडा काय निघते नाही तसंच भावना अजून आपल्याला लय पाहायचंय किल्ला. चला तर पुढच्या लोकेशन जा. ही सर्वात मोठी बाग. भावाने सगळ्यात खोल म्हणजे त्याला सांगता याच्यामध्ये भावनं पावसाळ्यामध्ये खूप पाणी राहत असेल. इकडे एवढा मध्ये असं खाली दाखव एकदम भावनं लुक खतरनाक मध्ये दिसते बरं का. आपण मध्ये उतरून पाहू बरं थोडस. एक आपला मित्र उतरून राहिला पार किरण उतरून. वाटत आहे. एक आपला मित्र उतरलाय मस्त पैकी. इकडे मस्त इकडे दाखव क्वालिटी मध्ये मध्ये कसं आहे किरण एकदम क्वालिटी विषय. तसंच भावना अजून इकडे येतं इकडचे डबल भावना अजून एवढ्या ठिकाणी हा लुक माझ्या शिड्या इकडून आहे ना या ठिकाणी सगळे गुफेच आहे भावनो. तसं आता ह्या गुफेमध्ये मध्ये खोल खटा आहे तो दाखवायचा आपल्याला. इथं आलोय आपण डायरेक्ट इथे एकदम खोल दिसतोय बरं का मध्ये खतरनाक मध्ये. भावनो पण याच्यात उतरायचा दम चालू आहे. याच्यामधून किरण्या हा रस्ता आहे तर त्या साईडच्या याच्यातला तो तुम्हाला त्या साईडचा जो दाखवला आहे तो तळा म्हणजे तो त्या साईड गुफा आहे. इकडून सुद्धा भावानं निघायला वाट आहे बरं का याच्यामधून. उतरायचं का तर आपली गँग सगळी आली मस्त पैकी. मग आता गँगला तुम्हाला मी दाखवतो खतरनाक मध्ये नको कस काय काढायचं बाबा हाताला धरून इझी. उडी मार उडी मार जायचं खाली. मोबाईल मग आपले इकडे काय आपले किरण भावानी घेतली जायची उतरायची तयारी केली. मध्ये कस काय किरण मस्त आहे. काय चहा पाणी काय चहा पाण्याची सोय होऊन जाईल भावांना. इथं कोणाला चहा पाण्याची सोय करायची असेल तर इझी. किती जण 4 5 6 7 8 भावना मी उठून बांधतो पाणी बिणी आणा आपण चहा पिऊ. निघाले बाहेर याला माझं तसंच देवीचं मंदिर आहे. चला तर मी तुम्हाला देवीचं मंदिर दाखवतोय. इथे आपली इथे देवीचं मंदिर आहे भाऊ. तसंच अजून फिरण्यासारखं भरपूर आहे. इकडे इकडं काय इकडं गण फिरण्यासारखं बरं का. एकदम हा मोठाच गुफा आहे खतरनाक मध्ये. म्हणजे कसं इकडं शिवाजी महाराजच्या काळातली देवी आहे भावानं. इकडं अजून भरपूर मध्ये पण भावानं इकडे जास्त करून अंधारच दिसू राहिला. इकडे दाखवत इकडं सगळा अंधारच आहे मध्ये. तसंच भावानं आपल्याला अजून भरपूर किल्ला दाखवायचं. चला तर बाहेर जाऊ. इकडं परत एक आपली गँग एवढी यार का खतरनाक मध्ये सगळे मित्रमंडळ आहे. हा इकडं पिंड वगैरे मस्त बाकी दर्शन बिर्शन घेऊन विषय कसा भावना. इकडं मध्ये पर्यंत अजून खूप मोठा बोळ आहे. आपल्याला सकाळ सकाळी माकडे भेटले बरं का. चल ना ते तिकडे पुढे जाऊ. अरे पुढे आले का ते तिथून पाहिला आम्ही एक नाडा दिसत होता. डायरेक्ट सगळी त्यांची गँग आहे बरं का. आम्ही गंज एवढे असलो पण आमच्यापेक्षा त्यांची गँग जास्तच आहे. इकडं जाण्याचा मार्ग आहे अजून पुढचं खतरनाक मध्ये दिसतंय बरं का. क्वालिटी विषय सगळं अजून लुकले जबरदस्त दिसायला वाटतंय. इकडं चालू काही जबरदस्त भावन हीच ती मेन गुफा बरं का. इथून आहे जे आपण तिकडं मंदिरामध्ये शिरलोय तीच ही गुफा इकडं पण आली बरं का. भावना अजून पाण्यासारखं भरपूर आहे 2 किल्ल्यावरती. तसंच मग अजून पाऊ पुढचा किरण भाऊ चढलाय मस्त बाकी इडल्या गुफा पाहण्यासाठी. तर आपली बाकीची गँग डायरेक्ट ते तिकडच्या टोकाला वाहणं कसं एक नंबर धोडम किल्ला म्हणजे क्वालिटीज विषय मध्ये सगळा. तळे आपल्याला आता डायरेक्ट त्या झेंड्या पैसे जायचे. तिडा म्हणजे डाग शेवटचा टोक संपत आहे. तिडा भावनं हे डोंगराला मध्ये खाच पाडेल कशी पडेल काय माहिती पण आपल्याला त्या झेंड्या पैसे जायचंय भावनं. तो
झेंडा जो दिसतोय ना तिथं जायचं आपल्याला डायरेक्ट. आपली एवढी गँग आहे बरं का, सगळी भावांनी खतरनाकमध्ये. आपला किरण शेट आणि आम्ही सगळे डायरेक्ट शेवट पुढं आमचा दरारा असतंय का भाई. तर पब्लिक आपण डायरेक्ट ना आपल्या मेन टॉकावरती आलो आहे. कसं दिसू राहिला मी तुम्हाला व्ह्यू दाखवत होतो. भाऊने हीच ती मच्छी खाचे बरं का. लांबून जर धोडमकीला जर बघितला ना ही ती खास दिसते. हा इकडं हट्टी गाव येते सगळे गाव बरं का. आपला गाव काही दिसत नाही पण इथून भावानं ही सगळी डोंगरला ही 7 रांगा भावानं ही सगळी इकडं डोंगर आहे. इकडं हा खांदेस पट्टा बरं का आपला कसमध्ये पट्टा. इकडे आपली गँग सगळी पाठीमागे भावानं आपले व्हिडिओ आपल्या गँगमध्ये सुद्धा भावनं एक ब्लॉगर आहे बरं का. त्याने आता व्हिडिओ चालू केले. त्याची व्हिडिओ मस्त राहत्या भावानं. मग आता बघू कोणाची व्हिडिओ किती मोठी होते कोणाची किती क्वालिटी होते भावानं तुम्हाला डायरेक्ट यूट्यूब चॅनललाच दाखवल.